नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची अशी गोडाची सुरुवात झालेली आहे. सकाळची गोड सुरुवात सगळ्यांची चायपासूनच होते. आता गावाकडं आल्यावर मी माझ्या सासरी आलेली आहे. आता एवढ्या दिवस तुम्हाला ब्लॉग माझ्या माहेरचे बघायला भेटत होते. आता इथून पुढं तुम्हाला माझ्या सासरीचे भेटायला बघणार आहे. आता माझं सकाळचं रुटीन आहे. पहिलाच दिवस आहे बरं का. मी लगेच चाय ठेवली. मी माझं सगळं आवरून घेतलं होतं. आता सकाळी उठून झाडून वगैरे घ्यायला भरपूर असते. वट्टा वगैरे भरपूर असतं, ते भरपूर वेळ लागतो. मग लवकरच उठले होते मी. तर माझं ते सगळं आवरून घेतलं. मी आंघोळ वगैरे केली आणि ते पण माझं सगळं आवरून झालेलं होतं. लगेच सगळ्यांनी ब्रश वगैरे केलं. लगेच चाय बनवायला ठेवली. चाय बनवून घेतली. ब्लॅक टीच बनवली. म्हटलं ब्लॅक टीच पिऊया आपण. आणि माझी जरा तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळं मला ब्लॅक टीच प्यायची होती. म्हटलं नको दुधाची. साईडच्या गॅसवरती दूध पण गरम करायला ठेवलं होतं आणि ब्लॅक टी बनवून घेतली सगळ्यांनी. तर चाय बनवून सगळ्यांना द्यायची होती. सगळ्यांना दिली होती, फक्त मलाच काढून घ्यायची होती. मी माझी काढून घेतली कपामध्ये आणि बिना दुधाची चाय बनवायची होती सासरेबावाला माझ्या. त्याच्यामध्ये त्यांना शुगर असल्यामुळं साखरची नव्हती बनवायची, फक्त दूध टाकून उकळून द्यायचं होतं. म्हणून मी पूर्ण ती ब्लॅक टी काढून घेतली आणि मुलगी बोलली की माझ्या दुधामध्ये ब्लॅक टीच टाक, त्याच्यामध्ये साखर आहे तर. आणि मला दुधाची प्यायचं मन नव्हतं, म्हणून त्याच्यामुळं म्हटलं पटकन चाय वगैरे करून घेऊया आणि लगेच स्वयंपाकाची तयारी लागूया. आणि माझा मुलगा काही उठला नव्हता, मुलगी उठली होती आणि सासूबाईने चाय पिली होती. मुलीने कप आणून दिला होता. तर मी माझं चालू होतं चायचं काम करणं. म्हटलं चाय आता कसं आहे, भरपूर सगळ्या जणांना दिल्याच्या नंतरच आपल्याला प्यायला भेटते. सगळ्याला नेऊन दिली आणि मी पण घेतली. मी साईडला ओतून ठेवली होती. म्हटलं मी माझी आधी उकळून घेते ही चहा आणि नंतर चहा. मी जास्त काही गरम पेत नाही, नंतरच ठेवून देते. म्हटलं चाय पिऊन घेते आणि तेच चालू होतं माझं. आणि गावाकडं आलं तर सकाळी सगळे कामं वगैरे सगळेच आवडतात. आज मी तुम्हाला गावाकडचं रुटीन शेअर करणार आहे. तुम्हाला जर माझ्या घराचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा. मी नक्कीच होम टूर तुमच्याबरोबर शेअर करेल गावाकडचा बरं का. तिकडे गेल्याच्यानंतर तिकडे पण करेन आणि इकडचा पण करेन. मला कमेंट करा, नाही तर मग मी विचार करते टाकायचा म्हणून. तर नक्की मी ते टाकणार आहे. तर मस्त आपली चाय बनवून चालू होती. चाय काढून घेतली. म्हटलं चाय नेऊन द्यावं, नंतर मग आपण चाय तोच खाऊया. आणि रात्री खिचडीच खाल्ली होती आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी चपाती नव्हती खाल्ली सकाळपासून. म्हटलं थोडी भूक लागल्यासारखी झाली होती, तर चाय तोच खाऊया. तर मुलीला दूध दिलं काढून, गरम करून ठेवलं होतं. मग ती बोलली की मला दुधाची चाय नको टाकू, त्याच्यामध्ये तुझीच चाय टाक ब्लॅक टी. तर तीच तिला टाकली. थोडं दूध दिलं आणि ती उकळून घेतली आणि लगेच नेऊन दिली. म्हटलं आपण पण नंतर पिऊन घेऊया. आणि मी जास्त गरम पण चाय पित नाही, थंडी झाल्यावर पिते. त्याच्यामुळं काय हरकत नाही, आपलं चाललंच आहे. बाकीच्यांना नेऊन दिला अगोदर, नंतर मग आपलं चाललंच हळूहळू. चाय घेतली, चाय अगोदर नेऊन दिली, नंतर मी माझी चाय प्यायला घेतली. म्हटलं अगोदर नेऊन देऊया, नंतर मग चाललंच आहे आपलं घेणं. दोघे मायली की मस्त तिनं तिचं दूध प्यायला घेतलं आणि मी माझी चाय प्यायला घेतली. चाय तोच खाल्ली. म्हटलं 2 तोसा खाऊया, आता स्वयंपाक करावं लागेल आणि भूक लागल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळं मग चालू होतं. तिला बोलले तू चाय वगैरे पे आणि बाळा लवकर आंघोळ करून घे. आणि गरम खूप होत होतं, त्याच्यामुळं मी सकाळीच आंघोळ करून घेतली. आणि रात्री ना गावाकडे कसं आहे ना, कधी मधामध्ये लाईन जाते तर खूप गरम होतं आहे. त्याच्यामुळे मग अगोदर मी आंघोळ करून घेतली. माझी कामं वगैरे सगळं आवरून घेतलं होतं, झाडून वगैरे. आणि राहिला होता स्वयंपाक. स्वयंपाक काय पटकन होणार होता. रात्रीच मी मसाला भाजून ठेवला होता. त्याचंच हे बनवायचं होतं, भाजी बनवायची होती. रात्री बनवायची होती अंड्याची भाजी, पण मग माझी तब्येत बरी नसल्यामुळे मग बोलले मी खाणार नाही, तर मग बनवलीच नव्हती. तो मसाला तसाच फ्रीजमध्ये ठेवून दिला. फक्त मसाला अंडे बनवलं तर सुक्कं त्यांच्यासाठी. मी सकाळचीच खिचडी तीच खाल्ली. थोडीशी तब्येत बरी नसल्यावर जेवण पण आपल्याला जात नाही, त्याच्यामुळे मला सकाळीच भूक लागली म्हणून 2 टोस्ट खाल्ली. म्हणलं टोस्ट खाऊन घेऊया, नंतर मग आपली चाय पिणं चालू होती. थोडा आधार पण येतो स्वयंपाक पाणी झाल्याच्या नंतर, मग आपण खाता येते. म्हणून मी तोच घेतली आणि चाय पण पिऊन घेतली. मुलीला पण मुलीचं दिलं, तिनं तिचं पण खाल्लं. तिला बोलली तू आंघोळीला जाय. लगेच जो मसाला होता रात्रीचा तो फ्रीजमध्ये काढून घेतला. मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा होता मला. लगेच मिक्सरला बारीक करून घेतलं. म्हटलं लाईन आहे तोपर्यंतच करून घेऊया, परत लाईन गेल्यावर मग होणार नाही. तर मी माझी तयारी तेच चालली होती. मला चुनगुळ्याची बनवायची होती भाजी. नंतर मग म्हटलं क्लीन वगैरे स्वयंपाक वगैरे झालेलं, बाकीचे कामं करता येते थोडे थोडे जसं होईल. मसाला मस्त मिक्सरमधून काढून घेतला. थोडं बेसन काढून घेतलं आणि लसूण ठेचत बसले होते. म्हटलं
चुनगुळ्याची भाजी करायची, तर मी काही वेगळं वाटण नव्हतं काढलं. तेच तिखट वगैरे तेच त्याच्यामध्ये ॲड केलं आणि केली बरं का. आणि पटकन असं स्वयंपाक पटकन करून घेतलं तर गरम पण खूप होते. म्हटलं मग गॅस जवळून उठून जाता येते आणि स्वयंपाक पटकन कामं आवरले की मग उन्हाचं बसून राहते. त्याच्यामुळं माझी पटापट घाई चालू होती आणि मुलाला सांगत होते, तू तुझं पटकन आवरून घे, आंघोळ वगैरे करून घे, मस्ती नको करू. तेच सांगत होते मी तिला. मी म्हटलं स्वयंपाक पटकन करून घेऊया. स्वयंपाक झाल्याच्यानंतर मस्त आरामात बसता येते, कारण की आमच्या दारी मस्त बदामाचं झाड आणि पिंपळाचं झाड आहे. सावलीचं काही टेन्शन नाही. पण मग उशीर झाला तर इकडं भरपूर 10च्या नंतर तर खूप ऊन लागायला चालू होते. पटकन स्वयंपाक करून घेतलं, पटकन मग आराम आपणच करून घेतो. आणि टाईमपास करत राहिल्यावर पटकन स्वयंपाक पण होत नाही, आपली पण दगदग होती आणि चिडचिड पण खूप होती. त्याच्यामुळं माझं तेच तयारी चालू होती. म्हटलं पटकन भाजी बनवून घेऊया. पटकन कांदा वगैरे कट केला, लसूण पण ठेचून घेतला आणि लगेच भाजीला फोडणी देऊन घ्यायची होती. पटापट म्हटलं आवरून घेऊया. आणि चपात्या करायच्या होत्या, भाकऱ्या पण बनवायच्या होत्या. पण पीठ माझं जास्त झालं, त्याच्यामुळं मग भाकऱ्या नाही होत्या बनवल्या, फक्त चपात्याच बनवल्या होत्या. आणि मी इथं बसलं ना लादीवरती, आता उभं राहून स्वयंपाक बनवायची सवय आहे, तर वेगळंच वाटते गॅसजवळ बसून स्वयंपाक करायचा. तर मला आहे ना उष्णता खूप आहे, त्याच्यामुळं मला खूप घाम येतो बरं का उन्हाळ्यामध्ये. मला त्याच्यामुळं बसू इथं वाटत नाही आहे आणि लादीमुळं खूप गरम होते. त्याच्यामुळं म्हटलं भाजी पटकन बनवून घेऊया गॅसवरती, मग बाहेर जाऊन बाकीचा स्वयंपाक करता येतो. चपात्या वगैरे तर मी चुलीवरच केल्या होत्या. चपात्या समोर तुम्हाला बघायला दिसणारच आहे. चपात्या कशावरती केल्या होत्या, आता चपात्या करायच्या होत्या तर चतून ठेवली होती ऑर्डरची. आता गरम पाण्यानं तर कोणी आंघोळ करत नाही आहे, सगळे थंड्याच पाण्यानं करतात. गरम पण खूप होत आहे. साधे नॉर्मल मसाले घरातलेच तेच यूज करून भाजी बनवली. गावाकडे कसं साधं पण बनवलं तर खूप टेस्टी लागते. त्याच्यामध्ये ना कोथिंबीर पण नव्हती, तरी पण खूप भारी झाली बरं का. भाजी चुनगुळ्याची बनवायची होती. चुनगुळ्याची रेसिपी भरपूर वेळेस तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आज म्हटलं चला माझ्या गावाकडचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि घरामध्ये जे मसाले अवेलेबल आहे त्याच मसाल्यामध्ये भाजी बनवली होती. आता म्हटलं मायरामध्ये खूप आराम झाला, चला आता कामाला लागूया. आणि आपल्या घरी आल्यावर आपल्याला कामच करावं लागते, पटापट आवरून घ्यायचं होतं. माझी तीच तयारी चालू होती. आणि तिकडून आल्याच्यानंतर मुलाला माझ्या करमत नव्हतं बरं का, खरं सांगते. कारण की त्यांना तिथं राहायची सवय लागलेली. बोलली आता इकडं आल्याच्यानंतर तिकडं जायला परेशान करायला लागत होतं सकाळी, की मी परत रिटर्न जाणार आहे. बोललेले नको जाऊ, तू राहा. त्याच्यामुळे मुलगा उठला नव्हता. मुलगा बोललेला मला तिथं राहायचं आहे, तू घेऊन आली. त्यांना तिथं ठेवलं की मला करमत नाही, हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी माझ्यासोबतच घेऊन आले. आणि तिकडं आता भरपूर दिवस आम्ही राहिलो होतो. त्यांना फ्रेंड लोक भरपूर झालेली. त्यांना तिकडं बोललेलं का मला जायचं आहे. त्याच्यामुळे ते उठला नव्हता लवकर झोपातून. झोपलेलाच होता. म्हटलं उठ बाळा आता. आणि तरी पण खूपच मला परेशान केलं बरं का आज दिवसभर, की मला जायचं आहे म्हणून मी राहणार नाही आहे. असं काही चालू होतं. मी माझी भाजी पटकून बनवून घेतली. मी काय त्याच्या बोलण्यावर लक्ष नव्हते देत. आता म्हटलं आपण मामाच्या गावाला किती दिवस राहणार, आपल्याला आपल्या गावी जावंच लागणार. आणि गावी तर आमच्या शेजारी पाजारी मुलीच आहे बरं का. मुलगा एकच आहे आणि त्याच्या ओळखीचे पण नाही आहे. सोबतीला असतात तर मुलं पण परेशान नाही करत खेळायला त्यांना मुलं असले सोबत तर असं काही करायला लागली मुलं. मग दुपारून आले बरं का आमच्या घरचे सगळे लेकरं बाळ, ते पण मामाच्या घरी गेले होते. मग जाम खुश झाला. माझा मुलगा जेवला पण नव्हता दुपारपर्यंत, उपाशीच होता. आता हे सकाळी शूट केलेलं आहे बरं का. म्हटलं चला आज माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूया. आता घरी आल्यावर सगळं पद्धतशीरच लागते करायला. आणि काम सकाळी लवकर जेवण वगैरे सगळ्यांना लागतं गावाकडे, सगळ्यांना माहीतच आहे. तर मग माझं चालू होतं चुनगुळ्याची भाजी बनवणं. म्हटलं पटकन चुनगुळे बनवून घेऊया, नंतर मग स्वयंपाक करायला. अगोदर बोलल्या आई की चपात्या कर, नंतर बोलल्या भाकरीवर. पण माझ्याकडून पीठ जास्त झालं तर बोललेल्या भाकरी नको टाकू, फक्त चपात्याच कर. तर म्हटलं अगोदर चुनगुळ्याची भाजी करून घेऊया, नंतर चुलीवर आपण भाकरी टाकून घेऊया पटकन चपात्या. आणि असं बसून तर स्वयंपाक पटापट होत नाही आहे. खूप गरम होतं आहे घरामध्ये, हवा वगैरे लागत नाही. मस्त चुनगुळ्याची भाजी शिजायला टाकून दिली. म्हटलं आता भाजी शिजेपर्यंत पटकन पीठ चुरून घेऊया. लगेच पीठ घेतलं आणि तिघं चौघंजणच होतं तर खूप जरा जास्तच झालं. काही टाकायच्या होत्या भाकरी, काही बनवायचे होते, काही बनवायच्या होत्या चपात्या. तर मग पीठ जास्त झालं, त्याच्यामुळं मग मी काही भाकरी बनवल्याच नाही, चपात्याच बनवून घेतल्या. पीठ भिजून घेतलं. पीठ भिजून झाल्याच्यानंतर लगेच चपात्या करायला घेतल्या चुलीवरती. आणि म्हटलं बाहेर कसं बसलं ना हवा पण लागते, पटकन चपात्या पण होते आणि चुलीजवळ बसू पण नाही वाटत. आणि हे शूट माझी मुलगी करते बरं का, त्याच्यामुळे एवढा कॅमेरा हालतो ना, तिला पद्धतशीर व्यवस्थित करायलाच येत नाही. आणि असं काय बोललं तिला खूप राग येतो. आणि मुलगा करत नाही आहे जास्त करून. मुलगा IT देतो, मग त्याला फोन बघायला द्यावा लागतो. आणि माझं असतं शूट. आणि मुलं गावी आल्यापासून खूप परेशान करतात, मोबाईल दे.
पटकन अशा चपात्या करून घेतल्या. म्हटलं थोडे कपडे पटकन धुवून घेऊया, नंतर जेवण वगैरे करता येईन. आता इथं काय मशीन वगैरे नाही बरं का. तिकडं मुंबईला कसं मशीन लावायची, कपडे धुवून घ्यायचे. आणि इकडं खूप मळमळ असतात कपडे. गावाकडं मुलं खूप खेळतात, माती वगैरे, त्याच्यामुळं जास्त घाण होतात. आणि मग असं काही पटकन कपडे धुवून घेतले. अगोदर निरम्यामध्ये भिजू घातले आणि कपडे धुवून घेतले. कपडे धुवून झाल्याच्यानंतर आता आमच्या दारी मस्त सावली आहे बरं का, तिथंच कपडे सुकायला टाकले. कपडे म्हटलं पटकन सुकतात तोपर्यंत आपण आपले जेवण पण करून घेऊया. आता माझं जेवण बाकी होतं, तर कपडे टाकले सुकायला, लगेच जेवायला बसले. आणि मुलीला मी जेवण केलं बरं का सोबत. मुलगा जेवलाच नव्हता दुपारपर्यंत. आणि जेवण झाल्याच्यानंतर भांडी वगैरे घासली. आता माझं सगळं काम आवरलं होतं, फक्त राहिली होती भांडी. आता म्हटलं सावली समोर जायच्या अगोदर पटकन भांडे घासून घेऊया आणि मग आराम करूया. आणि पटकन भांडे घासायला घेतलं. भांडे घासून झाल्यानंतर घरामध्ये नेऊन ठेवलं आणि लादे वगैरे सगळं पुसून घेतलं. किचन पण, गॅसचा ओटा, सगळं असं काय होतं. आणि माझं सगळं आज काम आवरलं. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडत नक्की एक लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाबा, इथंच एंड करते. धन्यवाद.